हा जो दिसणारा रफिक भाईचा आखाडा काही दिवसापूर्वी याच ठिकाणी आम्ही रफिक भाईनं आम्हाला छानपैकी अशी पार्टी दिली होती. आज सदिच्छा भेट म्हणून या आकडेवरती आलेलो आहे. तशी आज पार्टी वगैरे काही नाही आहे, परंतु एक सदिच्छा भेट म्हणून आणि आज तुम्हाला असं वाटलं की रफिक भाईचा आकडा दाखवा. हा रस्ता पण रफिक भाईसारखाच वाकडा आणि थोडासा आडवळणीचा आहे, कारण रफिक भाई दिसतात तेवढे सरळ नसल्यामुळं निश्चितच त्यांनी रस्ता पण असा वाकडा तिकडा आणि थोडासा डेंजर बनवलेला आहे. आणि हा रफिक भाईचा आखाडा संध्याकाळच्या टायमाला खूप छान असा म्हशी आहेत, असं इथून आमच्या लालाभाईला मिळणार असा पुदिना लावलेला असतो. आणि हा पुदिना रफिक भाईनं केवळ लालाभाईसाठीच लावलेला आहे, आमच्या करीम लालासाठी, की ते पुदिन्यासाठी तरी निश्चित येतात हे त्यांना पक्कं माहीत असल्यामुळं त्यांनी लालाभाईनं यावं म्हणून रफिक भाईनं हा पुदिना लावलेला आहे. हे रफिक भाईची आताच थोड्या दिवसापूर्वी घेतलेली म्हैस आहे, छान अशी. हे कुत्रं जे कायम उपोषणाला बसल्यावानी असतं, नेहमी सलाईनवर असतं, त्याने असं काय पाप केलं की त्यांनी रफिक भाईच्या इथं आलं. त्याची त्यालाच माहीत आहे. निश्चितच त्याचे पुनर्जन्म पहिल्या जन्माचे काही भोग असतील. सतत उपोषणावर बसलेला आणि रफिक भाईची म्हैस. आणि हे छोटं पिल्लू हे रफिक भाईचा छान असा आकडा. जनावरांची रफिक भाई खूप काळजी घेतात. रफिक भाई छान अशी असे मस्तपैकी एकदम जनावरांची काळजी खूप घेतात रफिक भाई. ते एखाद वेळेस स्वतः उपाशी राहतील, परंतु जनावराला ह्यांना काळजी घेतात. हे पेप्सीची टॉनिक घेताना साधी पेप्सी मला ठेवली का नाही माहीत नाही, पण ठेवली, लालाभाईने दिली मला पण. एकदम संध्याकाळच्या टायमाला असा खूप छान परिसर वाटतो हा. असं रफिक भाईनं हा परिसर एकदम इकडं आहे की एकदम मस्तपैकी. इकडं मका आहे, मकाचे कणसं कधी आले आणि कधी गेले हे आम्हाला कळलंच नाही ना. आम्ही मका लावली ह्याच भरोश्यावर बसलो, तिथं जनावरांच्या पोटात बी गेली, आम्हाला तर काही कळली नाही. कधी आली कधी गेली, अर्ध्याच्या वर तर संपलेली. आणि आम्ही येतो प्रत्येक वेळी की रफिक भाईची मका आली असन, आलीच नाही काही की आम्हाला भेटली नाही, याचा अर्थ आम्ही समजत होतो आम्हाला आली नसल्यामुळे आम्हाला वाटायचं की ती मकाच आली नाही. परंतु जाऊ द्या, ठीक आहे, पुढच्या वेळेसची वाट बघू आपण. ही मशिनरी असा छानपैकी असा आखाडा आहे. आपण बी योग आला